यानंतर आणखी एक मोठी बातमी येते ती बघूयात। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर एक मोठा निर्णय घेतलाय। राज्यात महायुतीचं सरकार आल्यानंतर एक मोठा निर्णय झालाय, तो म्हणजे 2001च्या बॅचचे महाराष्ट्र केडरचे भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी श्रीकर परदेशी यांची बदली करण्यात आली। श्रीकर परदेशी यांना मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिव म्हणून नियुक्त करण्यात आले। श्रीकर परदेशी यांनी यापूर्वी देखील देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत काम केलेलं आहे। श्रीकर परदेशी यांनी प्रतिनियुक्तीवरती पीएमओ मध्ये देखील काम केलंय। यानंतर बुलेटिनमध्ये बघूयात बातमी 36 जिल्ह्यांची। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी विराजमान होताच वर्षा निवासस्थानावरील माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाची पाटी झाकण्यात आली आहे। इथे आता देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची पाटी लागणार आहे। पुण्याच्या पालकमंत्रीपदावरती भाजप आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्ष आग्रही आहेत। पालकमंत्रीपदावरून भाजपचे चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादीचे प्रदीप गारटकर यांच्यात दावे प्रतिदावे सुरू आहेत। त्यामुळे पालकमंत्रीपदावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। मुंबईत आझाद मैदानावरती मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील चंद्रकांत कुऱ्हाडे या रुग्णाला 5 लाख रुपये मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून मदत देण्याच्या फाईलवरती पहिली स्वाक्षरी केली। दरम्यान आम्ही सरकारचे आभार मानतो अशी भावना कुऱ्हाडे यांचा मुलगा यश कुऱ्हाडेनं व्यक्त केली। महाराष्ट्र केडरचे 2001च्या बॅचचे आयएएस अधिकारी श्रीकर परदेशी यांची बदली झाली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य सचिव म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। बांगलादेशात हिंदू बांधवांवरती होणाऱ्या अत्याचाराविरोधात 10 डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग इथे बांगलादेश हिंदू न्याय यात्रेचं आयोजन करण्यात आलंय। या यात्रेत जास्तीत जास्त हिंदू बांधवांनी सहभागी व्हावं असं आवाहन निलेश राणेंनी केलंय। शरद पवार गटाचे नेते तथा माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सूत्रांनी दिली। त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी शरद पवारांना हा मोठा धक्का मानला जातोय। पुणे येथील चंद्रकांत कुऱ्हाडे यांना बोन मॅरो ट्रान्सप्लांटसाठी आर्थिक मदतीची तातडीची गरज होती। मुख्यमंत्र्यांनी तात्काळ दखल घेत आर्थिक मदत मंजूर केली आणि मदत मिळाल्यामुळे कुऱ्हाडे कुटुंबियांनी मुख्यमंत्र्यांचे फोनवरून आभार मानले। अँटिलिया स्फोट प्रकरणी तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या सचिन वाझे यांना अंतरिम जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली। वाझेच्या जामीन अर्जावरती 15 जानेवारीला सुनावणी होणार आहे। एसटी बस अपघातामध्ये प्रवाशाचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसाला आता 10 लाख रुपये विम्यापोटी देण्याचा निर्णय महामंडळातर्फे घेतला गेलाय। त्यासाठी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे अपघात सहाय्यता निधी योजनेत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। रायगड जिल्हा 100% क्षयमुक्त करण्यासाठी जिल्हा प्रशासनानं क्षय रुग्णांना दत्तक घेण्याचं आवाहन केलंय। जिल्हाधिकारी किशन जावळेंनी जिल्ह्यातील 5 क्षय रुग्णांना दत्तक घेतलं असून अन्य दानशूर व्यक्तींना पुढे येण्याचं आवाहन केलंय।